तर दुसरीकडे जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या मराठा आमदारांना ओबीसी मतदान करणार नाहीयेत असं हाके म्हणाले। जरांगेंच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा देणाऱ्यांना ओबीसी घरी बसवणार आहेत। तर चौथी फेल जरांगेंसमोर सरकारनं लोटांगण घातल्याची घणाघाती टीका सुद्धा लक्ष्मण हाकेंनी केली आहे। आगामी काळात लक्ष्मण हाके यांचा पाठिंबा कुठल्या निवडणुकी कुणाला असेल की निवडणूक आहे? आता बघा, राजकीय भूमिकेमध्ये आम्ही नाही आहोत, आम्ही सामाजिक न्यायासाठी। जरांगे पाटील म्हणले की ओबीसी नेते जे मराठ्यांच्या विरोधात उभे राहते त्यांना निवडणुकीच्या रिंगणात पाडा म्हणून असं ते म्हटले। जरांगे पाटलांना ज्या मराठ्यांनी पाठिंबा दिला, ज्या लाचार आणि ओबीसीची मतं घेऊन सुद्धा ज्यांनी मराठा ज्या मराठा आमदारांनी, मग तो पंडित असो, सोनवणे असो, किंवा अजितदादा पवार असो, सुप्रिया सुळे असो, किंवा शरद पवार असो, किंवा मग ते अंबादास दानवे सारखा माणूस असो, हे सगळ्या माणसांनी ज्यांनी जरांगेला पाठिंबा दिलाय त्यांना ओबीसी मतदान करणार नाहीत। कारण आमच्या काही मताला अधिकार नाही का आमच्या मताचा अधिकार काढून घेतलाय? आवाहन करणार की ज्यांना मतदान? प्रश्नच नाही, ओबीसीला मतदान करायचं। जरांगे पाटील यांच्या दबावात सरकार आहे? दबावात नव्हे, जरांगे चौथी नापास माणसासमोर महाराष्ट्र शासनानं नुसता दबाव नाही स्वीकारला तर लोटांगण घातले, अक्षरशः लोटांगण। शेवटचा प्रश्न माझा, आजच्या मोर्चात तुम्ही सहभागी होणार? ओबीसीचा मोठा मोर्चा विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा होतोय। हो, निश्चित सहभागी होणार। 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्यासाठी जी माणसं रस्त्यावर येते त्यांच्या बरोबरीनं, उलट त्यांच्या 2 पावलं पुढे राहून आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार। आणि ओबीसीचा आवाज जोपर्यंत 2 सप्टेंबरचा GR रद्द होत नाही तोपर्यंत असाच आम्ही वाढवत राहणार। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। ओबीसी मोर्चा आहे, भुजबळ आणि सगळे नेते ओबीसी मोर्चाला हजर राहणार आहेत। आता नागपूरमध्ये होतोय मराठा वर्सेस ओबीसी हा वाद पुन्हा। काही काळजी करू नका, योग्य तो मार्ग काढला जाईल, त्याच्यामध्ये आपण काळजी करू नका। दरम्यान या नागपुरातील ओबीसी महामोर्चासाठी चंद्रपुरातनं कार्यकर्ते आता रवाना झालेत। तब्बल 20,000 कार्यकर्ते नागपूरच्या दिशेनं रवाना झालेत। तर 150 ट्रॅव्हल्स आणि 2 ते 2,500 चारचाकी वाहनांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। नागपूर येथे ओबीसीचा महामोर्चा काढण्यात येत आहे आणि त्याच्यासाठी जे तयारी चंद्रपुरात दिसून येते। चंद्रपुरातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव निघत असल्याचे चित्र दिसून येते। सकाळपासूनच विविध भागातून ओबीसी बांधव हे नागपूरला निघत असल्याचे चित्र दिसून येत आहे। या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने चंद्रपूरकर सहभागी होणार आहे। विशेष बाब म्हणजे चंद्रपूरच्या विविध तालुक्या म्हणून वेगवेगळ्या भागातून या संपूर्ण ओबीसी बांधव हे नागपूरला निघत असल्याचे चित्र दिसून येत आहे। आता थांबायचे नाही हा नारा देत ओबीसी बांधव निघत असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि 2 सप्टेंबरचा जो GR आहे तो रद्द करण्याची मागणी या ओबीसी बांधवांकडून करण्यात येत आहे। हा मोर्चा निर्णायक मोर्चा असणार आहे। नागपूरमध्ये मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जमा होणार आहे आणि या GR रद्द करण्याची मागणी करणार आहे। निलेश जहाज, TV9 मराठी, चंद्रपूर।